शिवडी न्हावासेवा सिलिंग आता चालू होईल आणि तो शिवडी न्हावासेवा जिथून शिवडीतून इकडे न्हावाशेवाला उतरतो त्या न्हावाशेवाच्या बाजूला हे उल्वे नावाचं शहर, त्या शहराला तिसरी मुंबई म्हणून घोषित केलंय. ही तिसरी मुंबई, इकडे मुंबई आहे, आता नवी मुंबई आणि आता ही तिसरी मुंबई. ही मुंबई तर अगदी गुजरात पर्यंत इकडे नाशिक पर्यंत पोहोचली. ही नवी मुंबई अगदी पनवेल पासून तिकडे खोपोली पर्यंत गेली, पेन पर्यंत गेली. आता ही तिसरी मुंबई अजून किती पसरणार प्रश्न पडलाय. मी जाणून बुजून व्हिडिओ बनवतोय कारण महाराष्ट्रातलं शहरीकरण नुसतं वाळवीसारखं पसरत चाललंय, नुसतं वाळवीसारखं. महाराष्ट्रातली वनसंधारणं सगळी या शहरीकरणाच्या विळख्यात येतात. याच्यामध्ये तोटा फक्त महाराष्ट्राचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण शहरीकरण कशामुळे वाढतंय. एका माणसाचे जर 10-15 जर एखादा श्रीमंत माणूस फ्लॅट घेऊ शकतो तर विचार करा भारतामध्ये आज इतक्या असंख्य श्रीमंत लोक किती ठिकाणी त्यांची गुंतवणूक होते आणि किती ठिकाणी ते सगळ्या गोष्टी गुंतवून ठेवतात आणि त्याच्यामुळे शहरीकरण वाढतंय. शहरीकरणाला आजही तेवढीच मागणी आहे. पण महाराष्ट्रामध्ये मुंबई लगत पुणे या असली शहरं नुसती वाळवीसारखी पसरत चाललेत. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये या शहरीकरणाचा बोजा महाराष्ट्राला सहन न होणार आहे. त्यामुळं शहरीकरण कितपत व्हावं याच्या एक सीमा सरकारनं आखून द्याव्या, नाहीतर नुसतंच शहरीकरण होत जाईल. कारण आपली मराठी माणसं ही सगळी जमिनी विकायला सगळे बसलेले आहेत.